तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 61वा, बालकांना जन्मापासून किती महिन्याच्या आत BCG लस दिली जाते? तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए आहे 24, पर्याय क्रमांक बी आहे 30, पर्याय क्रमांक सी आहे 36, पर्याय क्रमांक डी आहे 12 महिने. तर मित्रांनो अचूक उत्तर आहे या प्रश्नाचं डी, 12 महिन्याच्या आत बालकांना BCG लस दिली जाते. 62वा प्रश्न आहे मित्रांनो, भारतात डॅश या ठिकाणी राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय आहे? पर्याय क्रमांक ए आहे हैदराबाद, पर्याय क्रमांक बी आहे कोलकाता, पर्याय क्रमांक सी आहे मुंबई, पर्याय क्रमांक डी आहे दिल्ली. तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे हैदराबाद या ठिकाणी राष्ट्रीय पोषण संस्थेचे मुख्यालय आहे मित्रांनो भारतात. तर मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूया 63वा, DPT या त्रिगुणी लसीमुळे कोणत्या आजारावर प्रतिबंध होत नाही? पहिला पर्याय आहे घटसर्प, बी पर्याय आहे डांगिया खोकला, सी पर्याय आहे हगवण, डी पर्याय आहे धनुर्वात. तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे हगवण, सी पर्याय. तर 64वा प्रश्न पाहूया मित्रांनो, 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून डॅश कॅलरीज ऊर्जा मिळते? पर्याय क्रमांक ए आहे 10, पर्याय क्रमांक बी आहे 12, पर्याय क्रमांक सी आहे 7 आणि पर्याय क्रमांक डी आहे 9. तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 9. 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थापासून 9 ग्रॅम कॅलरीज मिळतात मित्रांनो, 9 कॅलरीज ऊर्जा मिळते. तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे 65वा, आजारी सॅम बालकांना कोठे भरती करतात? पर्याय क्रमांक ए आहे ग्राम बाल विकास केंद्र, पर्याय क्रमांक बी आहे बाल उपचार केंद्र, पर्याय क्रमांक सी आहे प्राथमिक शाळा, पर्याय क्रमांक डी आहे अंगणवाडी केंद्र. तर मित्रांनो अचूक उत्तर आहे बाल उपचार केंद्र मित्रांनो. तर आता पुढचा प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते जीवनसत्व मेदात विरघळणारे नाही? तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए आहे जीवनसत्व B12, बी आहे जीवनसत्व के, पर्याय क्रमांक सी आहे जीवनसत्व B9 आणि पर्याय क्रमांक डी आहे जीवनसत्व क. तर मित्रांनो अचूक उत्तर आहे बी जीवनसत्व के. तर 67वा प्रश्न आहे मित्रांनो, क्षयरोगाचा जंतू कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढला? पर्याय क्रमांक ए आहे अलेक्झांडर फ्लेमिंग, पर्याय क्रमांक बी आहे रॉबर्ट कॉक, पर्याय क्रमांक सी आहे रॉबर्ट लुईस, पर्याय क्रमांक डी आहे रॉबर्ट वॉर्न. तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी रॉबर्ट कॉक. तर मित्रांनो 68वा प्रश्न आहे, कोणत्या ग्रंथी शरीराची वाढ नियंत्रित करतात? पर्याय क्रमांक एक आहे ए आहे मित्रांनो स्वादुपिंड, पर्याय क्रमांक बी आहे लैंगिक ग्रंथी, पर्याय क्रमांक सी आहे पीयूषिका, पर्याय क्रमांक डी आहे थायमस. तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पीयूषिका ग्रंथी शरीराची वाढ नियंत्रित करतात. तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे 69वा, बाळाच्या आरोग्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबीला पहिले लसीकरण असे म्हटले जाते? पर्याय क्रमांक एक आहे नारळ पाणी, पर्याय क्रमांक बी आहे क्षार संजीवनी, पर्याय क्रमांक सी आहे कोलेस्ट्रॉम, पर्याय क्रमांक डी आहे ग्लुकोज. तर मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक बी बरोबर आहे क्षार संजीवनी. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 70वा, माता मृत्यू प्रमाण या मोजताना कोणते प्रमाण वापरले जाते? या ठिकाणी पर्याय आहे मित्रांनो ए प्रति 1000 लोकसंख्या, बी पर्याय आहे प्रति 1,00,000 लोकसंख्या, सी पर्याय आहे प्रति 1000 जन्मलेली बालके आणि डी पर्याय आहे प्रति 1,00,000 जन्मलेली बालके. तर मित्रांनो या ठिकाणी अचूक उत्तर आहे या प्रश्नाचं सी पर्याय प्रति 1000 जन्मलेली बालके. तर मित्रांनो 71वा प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. 71वा प्रश्न आहे, 1 किंवा 2 मुलगी असलेल्या व मुलगा नसलेल्या किंवा आणि नसबंदी शस्त्रक्रिया करून येणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील जोडप्यांना डॅश यांच्या नावे कन्या कल्याण योजना महाराष्ट्र शासनातर्फे लागू करण्यात आली आहे? तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सावित्रीबाई फुले, बी अहिल्याबाई होळकर, सी रमाबाई आंबेडकर आणि डी राजमाता जिजाऊ. तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर तुम्ही खाली कमेंट करा. मी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ॲक्युरेट सांगणार आहे कमेंटमध्ये, तर तोपर्यंत तुम्ही प्रयत्न करू शकता मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बी 72वा प्रश्न आहे मित्रांनो, नेत्रगोलातील द्रवाचा दाब वाढल्यामुळे खालीलपैकी कोणता नेत्रविकार होतो? पर्याय क्रमांक ए आहे मित्रांनो दूरदृष्टीता, पर्याय क्रमांक बी आहे निकटदृष्टीता, पर्याय क्रमांक सी आहे मोतीबिंदू, पर्याय क्रमांक डी आहे काचबिंदू. तर मित्रांनो अचूक उत्तर आहे या प्रश्नाचं डी पर्याय क्रमांक काचबिंदू. तर मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे 73वा, खूप जास्त प्रमाणात व्यायाम केल्यानंतर पायाचे स्नायू आखडतात.
हे पायाचे आखडणे डॅश घटकाच्या संचयनाने घडते. पर्याय क्रमांक एक आहे मित्रांनो ॲक्झॅलिक ॲसिड. पर्याय क्रमांक बी आहे कार्बोलिक ॲसिड. पर्याय क्रमांक सी आहे लॅक्टिक ॲसिड आणि पर्याय क्रमांक डी आहे कार्बन डायऑक्साईड. तर मित्रांनो अचूक उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक सी लॅक्टिक ॲसिडमुळे असं होतं मित्रांनो. तर 74व्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. 74वा प्रश्न आहे कॉप्टिक स्पॉट हे लक्षण खालीलपैकी कोणत्या आजारात आढळते. तर पर्याय क्रमांक ए आहे क्षयरोग. पर्याय क्रमांक बी आहे डांग्या खोकला. पर्याय क्रमांक सी आहे गोवर. पर्याय क्रमांक डी आहे कावीळ. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो सी पर्याय क्रमांक गोवर या आजारात कॉप्टिक स्पॉट हे लक्षण आढळते. तर 75वा प्रश्न आहे मित्रांनो मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या परजीवीपासून होतो. पर्याय क्रमांक ए आहे मायकोबॅक्टेरियम. पर्याय क्रमांक बी आहे प्लाझ्मोडियम. पर्याय क्रमांक सी आहे मॉर्निगोकोकस. पर्याय क्रमांक डी आहे यापैकी नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे प्लाझ्मोडियम या परजीवीपासून मलेरियाचा प्रादुर्भाव होतो मित्रांनो. तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे 76वा टॅम्फ्ल्यू हे औषध खालीलपैकी कोणत्या आजारावर वापरतात. पर्याय क्रमांक ए आहे स्वाईन फ्ल्यू. पर्याय क्रमांक बी आहे अतिसार. पर्याय क्रमांक सी आहे कर्करोग. पर्याय क्रमांक डी आहे मधुमेह. तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे स्वाईन फ्ल्यू. टॅम्फ्ल्यू हे औषध स्वाईन फ्ल्यू या आजारावर वापरतात मित्रांनो. तर 77वा प्रश्न आहे मित्रांनो मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते. तर पर्याय क्रमांक ए आहे 48. पर्याय क्रमांक बी आहे 36. पर्याय क्रमांक सी आहे 46. पर्याय क्रमांक डी आहे 23. तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 46. मित्रांनो या ठिकाणी 46 मित्रांनो संख्या असते मानवी शरीरामध्ये गुणसूत्राची. तर मित्रांनो 78वा प्रश्न आहे रक्तगटाचा शोध पुढीलपैकी कोणी लावला. पर्याय क्रमांक एक आहे आईन्स्टाईन. पर्याय क्रमांक बी आहे कार्ल बेंझ. पर्याय क्रमांक सी आहे कार्ल लँडस्टायनर आणि पर्याय क्रमांक डी आहे लुई पाश्चर. तर मित्रांनो या ठिकाणी अचूक उत्तर आहे कार्ल लँडस्टायनर. तर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे 79वा जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे. तर मित्रांनो या ठिकाणी पर्याय क्रमांक एक आहे 1945. पर्याय क्रमांक बी आहे 1948. पर्याय क्रमांक सी आहे 1950 आणि पर्याय क्रमांक डी आहे 1956. तर मित्रांनो या ठिकाणी अचूक उत्तर आहे या प्रश्नाचं पर्याय क्रमांक बी 1948. 80वा प्रश्न आहे मित्रांनो योग्य प्रतीच्या ब्लिचिंग पावडरमध्ये TCl क्लोरीनचे प्रमाण डॅश इतके असावे. पर्याय क्रमांक एक आहे ए आहे मित्रांनो 33%. पर्याय क्रमांक बी आहे 80 ते 90%. पर्याय क्रमांक सी आहे 15%. पर्याय क्रमांक डी आहे 10%. तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 33%. तर मित्रांनो आता 81व्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. 81वा प्रश्न आहे जननी सुरक्षा योजनेअंतर्गत शासकीय रुग्णालयात प्रसूती झाल्यास ग्रामीण भागातील लाभार्थीस डॅश रुपये लाभ मिळतो. पर्याय क्रमांक ए आहे 300 रुपये. पर्याय क्रमांक बी आहे 400 रुपये. पर्याय क्रमांक सी आहे 700 रुपये. पर्याय क्रमांक डी आहे 800 रुपये. तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 700 रुपये एवढा लाभ मिळतो मित्रांनो. तर 82वा प्रश्न आहे मित्रांनो पुनर्घडन केलेली गोवर लस ही डॅश तासाच्या आतच वापरावी. पर्याय क्रमांक ए आहे मित्रांनो 4 तास. पर्याय क्रमांक बी आहे 6 तास. पर्याय क्रमांक सी आहे 8 तास आणि पर्याय क्रमांक डी आहे मित्रांनो 12 तास. तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर कमेंट करतो मी नंतर मित्रांनो. तर तोपर्यंत तुम्हाला काय वाटतं कोणतं उत्तर अचूक आहे तर ते कमेंट करा मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 83 मासिक पाळीचे चक्र 28 दिवसाचे नियमित असल्यास स्त्री बीजांडामधून स्त्री बीज केव्हा बाहेर पडते. पर्याय क्रमांक ए आहे मित्रांनो 10 ते 18. पर्याय क्रमांक बी आहे 5 ते 10 आणि पर्याय क्रमांक सी आहे मित्रांनो 20 ते 28. पर्याय क्रमांक डी आहे 1 ते 5 दिवसात. तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बी 5 ते 10 दिवसात. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बाळाचे वजन जन्माच्या वजनाच्या दुप्पट डॅशच्या महिन्यात होते. पर्याय क्रमांक ए आहे मित्रांनो 3. पर्याय क्रमांक बी आहे 6. पर्याय क्रमांक सी आहे 9. पर्याय क्रमांक डी आहे 12. तर मित्रांनो अचूक उत्तर आहे या प्रश्नाचं 12 डी प्रश्न पर्याय बरोबर आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो या ठिकाणी 85वा खालीलपैकी कोणता आजार श्वसन मार्गाने पसरतो.
पर्याय क्रमांक ए आहे मित्रांनो पोलिओ, पर्याय क्रमांक बी आहे मलेरिया, पर्याय क्रमांक सी आहे डेंग्यू, पर्याय क्रमांक डी आहे कोविड-19. तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कोविड-19, पर्याय क्रमांक डी. मित्रांनो 86वा प्रश्न आहे मित्रांनो मलेरिया झालेल्या रुग्णाला समूळ उपचारासाठी कोणते औषध दिले जाते? पर्याय क्रमांक ए आहे मित्रांनो प्राइमाक्विन, पर्याय क्रमांक बी आहे सल्फोनामाइड, पर्याय क्रमांक सी आहे मित्रांनो पॅरासिटामॉल, पर्याय क्रमांक डी आहे मित्रांनो सिफॅलॅक्सिन मित्रांनो. आणि मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे प्राइमाक्विन, हे उत्तर बरोबर आहे मित्रांनो, पर्याय क्रमांक ए. 87वा प्रश्न आहे मित्रांनो 87वा प्रश्न आहे मित्रांनो जगात कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केला? पर्याय क्रमांक ए आहे चीन, पर्याय क्रमांक बी आहे जपान, पर्याय क्रमांक सी आहे भारत, पर्याय क्रमांक डी आहे अमेरिका. तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सी भारत. 88वा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रात कोणत्या व्यक्तीचा जन्मदिवस दृष्टीदान दिन म्हणून साजरा केला जातो? पर्याय क्रमांक ए आहे मित्रांनो डॉक्टर रामचंद्र भालचंद्र, पर्याय क्रमांक बी आहे तात्याराव लहाने, पर्याय क्रमांक सी आहे धोंडो केशव कर्वे, पर्याय क्रमांक डी आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख. तर मित्रांनो अचूक उत्तर आहे प्रश्नाचं डॉक्टर रामचंद्र भालचंद्र यांचा जन्मदिवस मित्रांनो दृष्टीदान दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो. 89वा प्रश्न आहे मित्रांनो क्षार संजीवनी ओरल रिहायड्रेशन सोल्युशनमध्ये खालीलपैकी कोणता घटक नसतो? पर्याय क्रमांक ए आहे सोडियम, पर्याय क्रमांक बी आहे पोटॅशियम, पर्याय क्रमांक सी आहे कॅल्शियम, पर्याय क्रमांक डी आहे ग्लुकोज. तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ग्लुकोज. कॅल्शियम हा घटक ओरल रिहायड्रेशन सोल्युशनमध्ये नसतो मित्रांनो. तर 90वा प्रश्न आहे मित्रांनो कोविड-19च्या प्रतिबंधासाठी खालीलपैकी कोणत्या उपाययोजना केल्या जातात? पर्याय क्रमांक ए आहे मित्रांनो चेहऱ्यावर मास्क व्यवस्थित लावणे, पर्याय क्रमांक बी आहे 2 व्यक्तीमध्ये 2 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतर ठेवणे, पर्याय क्रमांक सी आहे वेळोवेळी साबणाने हात धुणे आणि पर्याय क्रमांक डी आहे मित्रांनो वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे वरीलपैकी सर्व. तर 91वा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री कोण आहेत? तर मित्रांनो अचूक या प्रश्नाचा पहिला पर्याय आहे माननीय उद्धव ठाकरे, माननीय अजित पवार, बी पर्याय मित्रांनो सी पर्याय आहे माननीय राजेश टोपे, डी पर्याय आहे मित्रांनो माननीय दीपक सावंत. तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे माननीय राजेश टोपे, सी पर्याय मित्रांनो. 92वा प्रश्न आहे मित्रांनो ग्रामीण भागात साधारणतः किती लोकसंख्येसाठी एक आशा स्वयंसेवकीची नियुक्ती केली जाते? पर्याय क्रमांक ए आहे मित्रांनो 1000, पर्याय क्रमांक बी आहे 2000, पर्याय क्रमांक सी आहे 3000, पर्याय क्रमांक डी आहे 5000. तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 1000. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 93वा सोयाबीनमध्ये किती टक्के प्रथिने असते? तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए आहे 30%, पर्याय क्रमांक बी आहे 40%, पर्याय क्रमांक सी आहे 70%, पर्याय क्रमांक डी आहे 20%. तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 40% सोयाबीनमध्ये प्रथिनांचं प्रमाण असतं मित्रांनो. तर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो 94वा खालीलपैकी कोणता आजार लैंगिक संबंधाने पसरतो? पर्याय क्रमांक ए आहे मित्रांनो क्षयरोग, पर्याय क्रमांक बी आहे कुष्ठरोग, पर्याय क्रमांक सी आहे कावीळ, पर्याय क्रमांक डी आहे वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कावीळ. तर मित्रांनो 95वा प्रश्न आहे मित्रांनो 24x7 प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणजे काय? तर मित्रांनो या प्रश्नाचा पहिला पर्याय आहे ए 24 मधील निवडलेल्या 7 प्राथमिक आरोग्य केंद्र, 24 तास 7 दिवस संपूर्ण आरोग्य सेवा पुरवणे. तर मित्रांनो सी पर्याय आहे 168 प्राथमिक आरोग्य केंद्र असणे मित्रांनो, आणि डी पर्याय आहे 24 तास 7 आरोग्य केंद्र असणे. तर मित्रांनो या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 24 तास 7 दिवस संपूर्ण आरोग्य सेवा पुरवणे. 96वा प्रश्न आहे मित्रांनो गलगंडा हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो? तर मित्रांनो 96वा प्रश्न आहे गलगंडा हा आजार कशाच्या कमतरतेमुळे होतो? पर्याय क्रमांक ए आहे मित्रांनो जीवनसत्वे, पर्याय क्रमांक बी आहे आयोडीन, पर्याय क्रमांक सी आहे कार्बोदके आणि पर्याय क्रमांक डी आहे मित्रांनो इन्सुलिन. तर मित्रांनो अचूक उत्तर आहे या प्रश्नाचं आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंडा हा आजार होतो मित्रांनो. आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंडा हा आजार होतो मित्रांनो. तर मित्रांनो पुढचा प्रश्न पाहूया मित्रांनो 97वा
जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कोणत्या दिवस पाळला जातो? तर मित्रांनो, पर्याय क्रमांक ए आहे 11 मे, पर्याय क्रमांक बी आहे 11 एप्रिल, पर्याय क्रमांक सी आहे 11 जून, पर्याय क्रमांक डी आहे 11 जुलै. तर मित्रांनो, अचूक उत्तर आहे या प्रश्नाचं 11 जुलैला जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळला जातो. 98वा प्रश्न आहे मित्रांनो, आजारी असलेल्या व्यक्तींना निरोगी व्यक्तीपासून वेगळे करणे म्हणजे डॅश होय. पर्याय क्रमांक ए आहे अलगीकरण, पर्याय क्रमांक बी आहे विलगीकरण, पर्याय क्रमांक सी आहे लसीकरण, पर्याय क्रमांक डी आहे यापैकी नाही. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक बी विलगीकरण. आणि पर्याय क्रमांक प्रश्न 99 आहे मित्रांनो, कोविशिल्ड लसीच्या 2 डोसमधील अंतर किती असावे? तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 आहे 14, पर्याय क्रमांक बी आहे 28 दिवस, पर्याय क्रमांक सी आहे 36 आणि पर्याय क्रमांक डी आहे 42 दिवस. तर मित्रांनो, हे सुरुवातीला 28 दिवस होतं आणि आता जवळपास 90 दिवसच्या 3 महिन्यानंतर दुसरा डोस दिला जातो मित्रांनो. तर आता या प्रश्नाचं उत्तर 28च पहिल्या ह्याच्यानुसार आपण 28च उत्तर देऊ शकतो. 100वा प्रश्न आहे मित्रांनो आणि शेवटचा प्रश्न आहे हा, शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते? पर्याय क्रमांक ए आहे मित्रांनो लहान मेंदू, पर्याय क्रमांक बी आहे मोठा मेंदू, पर्याय क्रमांक सी आहे चेतातंतू आणि पर्याय क्रमांक डी आहे चेतारज्जू. तर मित्रांनो, अचूक उत्तर आहे या प्रश्नाचं ए, लहान मेंदू याकून शरीराचा तोल सांभाळण्याचे कार्य केले जाते मित्रांनो. तर मित्रांनो, हा होता 28 फेब्रुवारी 2021 रोजी झालेला पेपर मित्रांनो. या प्रश्नपत्रिकेत आपण संपूर्ण GSचे प्रश्न पाहिले आहेत आणि त्याची उत्तरंही पाहिली आहेत. इंग्लिश आणि मराठीचे काही जे प्रश्न होते त्याचे आपण प्रश्नच पाहिले आहेत, ते कमेंटमध्ये तुम्ही त्याचं उत्तर सांगा. बाकीचेही प्रश्न तुम्हाला मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या टेलिग्राम चॅनलची लिंक देणार आहे आणि त्या टेलिग्राम चॅनलला ही पूर्ण प्रश्न टाकणार आहे. इंग्लिश आणि मराठी या भाषाचे मित्रांनो प्रश्न टाकण्यात आलेले आहेत, ते तुम्ही सोडवू शकता. तर मित्रांनो, हे GSचे प्रश्न जी तुम्हाला मी संपूर्ण प्रश्न आणि त्याची उत्तरं सांगितली आहेत ते 100% बरोबर असतील, 99%. पण त्याच्यातही काही चुका असतील तर तुम्ही खाली कमेंट करा आणि कोणत्या प्रश्नाचं काय उत्तर आहे ते तुम्ही सांगा आणि त्याचं कारणही सांगा मित्रांनो. आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो. आणि महाराष्ट्रातील नोकर भरती संदर्भात चालू घडामोडीसाठी आणि आणि मित्रांनो नोकरीविषयक अपडेटसाठी आपलं बालाजी के टॉक आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.